मुंबईला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये टीटी प्रवाशांकडून दंडाच्या नावाखाली जोरदार लूट करत आहे। तिकिटाची पावती न देता 100-200 रुपये प्रत्येक प्रवाशांकडून घेत टीटी स्वतःचा खिसा भरण्याचं काम करत असल्याचं समोर आलंय। मार्च महिन्यामध्ये जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार करण्यात आला। त्यानुसार जालन्यावरून जाणारी जनशताब्दी हिंगोलीवरून सुरू करण्यात आली। त्यामुळे हिंगोली, पूर्ण, परभणीच्या प्रवाशांना संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि मुंबईसाठी प्रवास करणं सोपं झालंय। जनशताब्दी एक्सप्रेसला जनरल डबा नसल्यामुळे तिकीट आरक्षित नसल्यास प्रवास करता येत नाही। मात्र काही प्रवासी महत्त्वाच्या कामामुळे जनरल तिकीट काढून प्रवास करत आहे। त्यांची तपासणी टीटी म्हणजेच ट्रॅव्हलिंग तिकीट चेकरकडून गाडीमध्ये केली जाते। त्यावेळी प्रवाशांकडून दंडांची रक्कम घेण्याऐवजी 100-200 रुपये घेतले जात आहेत। प्रवाशांकडून पूर्ण पैसे भरून दंडाच्या पावतीची मागणी केल्यानंतर देखील संबंधित टीटी पावती देत नाहीये। मनमाड नंतर टीटीची बदली होत असल्याने जोरदार पैशांची लूट करण्यात येत आहे। देशोन्नतीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे आढळून आले। परभणी रेल्वे स्थानकावर आरक्षित तिकिटाच्या रकमेमध्ये करंट बुकिंग तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहे। मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीये। करंट बुकिंग खिडकीमुळे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे। मात्र सध्या तरी जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीईंच्या उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे। याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देणार का, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तसंच या सगळ्या चौकशीची मागणी व्हावी अशी मागणी आता प्रवाशांकडून देखील होत आहे।